नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पोलीस पाटील मुलाखतीसाठी आज अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न आज आपण घेतलेले आहेत. ते म्हणजे मराठीमध्ये, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचा नक्कीच फायदा झालेला आहे. वारंवार मला विद्यार्थ्यांच्या मार्फत मला फोन येऊन सर मला 60+ मार्क आलेले आहेत असे फोन आलेले आहेत मित्रांनो. आणि बरेचसे आज आपण प्रश्न मुलाखतीसाठी कव्हर केलेले आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील पद कोणत्या कायद्याअंतर्गत येते? तर मित्रांनो, पोलीस पाटील हे महाराष्ट्र व्हिलेज पोलीस ॲक्ट या कायद्यानुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न दुसरा, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो? तर मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती हा जिल्हाधिकारी करतो मित्रांनो. प्रश्न आपला तिसरा, पोलीस पाटलाचा कार्यकाल किती असतो? तर मित्रांनो, पोलीस पाटलाचा कार्यकाल हा सर्वसाधारण 5 वर्षापर्यंत असतो मित्रांनो. आणि जर कायद्याने तो जर चांगला पुढे जर काम चांगलं करत गेला तर तो 60 वर्षापर्यंत सुद्धा राहू शकतो मित्रांनो. प्रश्न आपला चौथा, पोलीस पाटील कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो? तर मित्रांनो, पोलीस पाटील हा पोलीस निरीक्षक व तहसीलदार या दोघांच्या नियंत्रणाखाली काम करत असतो मित्रांनो. प्रश्न पाचवा, FIR म्हणजे काय? तर FIR म्हणजे प्रथम माहिती अहवाल. तर मित्रांनो, FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, तर त्यालाच आपण FIR म्हणून म्हणतो मित्रांनो. हे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न पुढचा, IPC म्हणजे काय? तर IPC म्हणजे इंडियन पिनल कोड, म्हणजे गुन्हे शिक्षेसंबंधित कायदा जो आहे तो त्याला IPC म्हणतात मित्रांनो. CRPC म्हणजे काय? CRPC म्हणजे कोड क्रिमिनल प्रोसिड्युअर, म्हणजे फौजदारी प्रक्रिया कायदा, म्हणजे CRPC. प्रश्न आठवा, ग्रामपंचायत कायद्याचे नाव काय आहे? तर मित्रांनो, ग्रामपंचायतचे महाराष्ट्र ग्राम पंचायत ॲक्ट असे ग्रामपंचायतचे नाव आहे मित्रांनो, कायद्याचे नाव. प्रश्न नववा, ग्रामसभा म्हणजे काय? तर ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय. प्रश्न 10वा, 100 नंबर कशासाठी वापरला जातो? तर मित्रांनो, 100 नंबर हा पोलीस आपत्कालीन सेवा यासाठी 100 नंबर हा आपण वापरला जातो. आता तुम्हाला असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो, की तुमचं कर्तव्य काय आणि परिस्थितीजन्य प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, चला तर आपण प्रश्न पाहणार आहोत. तर तुम्हाला पहिला प्रश्न आहे, गावात भांडण झाल्यास काय कराल? तर मित्रांनो, गावात जर भांडण झालं तर तात्काळ शांतता प्रस्थापित करून पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न करेल, हे उत्तर देणं अपेक्षा आहे मित्रांनो. प्रश्न 12वा, अवैध दारू विक्री दिसल्यास काय कराल? तर मित्रांनो, तर पुरावे गोळा करून पोलिसांना माहिती कळवेल. प्रश्न 13वा, महिला अत्याचार तक्रार असल्यास काय कराल? तर मित्रांनो, महिला तक्रार असल्यास तक्रार नोंदवून तात्काळ पोलिसांकडे पाठवीन मित्रांनो. प्रश्न 14वा, निवडणुकीत तुमची भूमिका काय असेल? तर मित्रांनो, कायदा सुव्यवस्था राखणे ही निवडणुकीत भूमिका पोलीस पाटलाची असते. प्रश्न 15वा, पूर आणि आग लागल्यास तुम्ही काय करू शकाल? तर मित्रांनो, ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवून प्रशासनाला कळवणे हे पोलीस पाटलाचं काम असतं. प्रश्न 16, चोरीची घटना घडल्यास काय करा? तर स्थळ सुरक्षित ठेवून पोलिसांना माहिती देणं. प्रश्न 17वा, 2 गटात तणाव असल्यास काय कराल? तर मित्रांनो, 2 गटात तणाव असल्यास मध्यस्थी करून शांतता करण्याचा प्रयत्न करील. प्रश्न 18वा, सोशल मीडियावर अफवा पसरल्यास काय कराल? तर मित्रांनो, सत्य माहिती घेऊन पोलिसांना कळवणे किंवा कळवीन. प्रश्न 19वा, गावात जुगार चालत असल्यास काय कराल? तर मित्रांनो, संबंधित
संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देईन. प्रश्न 20 आपला, कायदा मोडणारे प्रभावशाली व्यक्ती असल्यास काय कराल? तर मित्रांनो, कायद्यानुसार कारवाईस मदत करील. तर मित्रांनो, हे जे की आहे ते मित्रांनो तुम्हाला तुमचे कर्तव्यदक्ष म्हणून तुम्हाला काम जे आहे ते तुम्हाला असे उत्तरे द्यायचे मित्रांनो. तर आता पुढचं काय आहे ते मित्रांनो, थोडेसे तुम्हाला चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात, जे की सामान्य ज्ञानचे क्वेश्चन आहेत. हे पण तुम्ही पहा, कारण की सामान्य ज्ञान हा आपल्याला टॉपिक 3 मार्काला विचारला जाणार आहे मुलाखतीमध्ये. ते पण लक्षात राहू द्या. चला तर सामान्य ज्ञान पाहू आपण. प्रश्न 21 प्रश्न 21 भारताचे राष्ट्रपती कोण? तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपला पुढचा प्रश्न 23 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. प्रश्न 24 महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्र सध्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहेत. तर प्रश्न 25 बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ही सुनित्रा पवार ह्या आता आहेत. पहिले अजितदादा होते मित्रांनो, अजितदादा होते. तर मित्रांनो, आपापल्या जिल्ह्याच्या अनुसार तुमचे जे काही सध्याचे पालकमंत्री आहेत ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि ते तुम्ही आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते पण तपासून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न आता तुम्हाला व्यक्तिगत प्रश्न पण विचारले जाऊ शकते मित्रांनो, वैयक्तिक, जे की अति इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला पाटील व्हायचे. प्रश्न 26 तुम्हाला पोलीस पाटील का व्हायचे आहे? तर मित्रांनो, गावात कायदा सुव्यवस्था राखून समाज सेवा करण्यासाठी मला पोलीस पाटील व्हायचे आहे असं तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. प्रश्न 27 तुमचे शिक्षण काय आहे? तर आपले जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती सांगावी मित्रांनो. प्रत्येकाची वेगवेगळी असते, ती सांगावी. प्रश्न 28 तुमच्या गावातील प्रमुख समस्या काय आहेत? तर मित्रांनो, पाणी टंचाई, बेरोजगारी, शिक्षणासंबंधित काही जे असतील ती, कुणी तुमच्या गावात ज्या काही समस्या आहेत ते कोणाला रोड वगैरे आपापल्या गावाची समस्या त्या काही ते सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 29 तर ती समस्या कशी सोडाल? तर मित्रांनो, तुमच्या गावात जर पाणी टंचाई समस्या आहे तर ती कशी सोडाल? ती प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करीन मित्रांनो. आणि प्रश्न 30 तुम्ही पूर्वी समाजकार्य केले आहे का? तर तुम्हाला आपला अनुभव सांगायचा मित्रांनो. तुम्ही समाजकार्य केले असलं, कोणत्या क्षेत्रातलं, शैक्षणिक क्षेत्रातलं किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर काम केलं असेल ते तुम्ही अनुभव सांगायचा आहे. प्रश्न आता आपल्याला आत्मविश्वास व नेतृत्व. तर तुम्ही आत्मविश्वास आता तुमचा चेक करायचा त्यांना, तर तुम्हाला असे क्वेश्चन विचारू जाऊ शकता. प्रश्न 31 तुमचे बलस्थान काय आहे? तर प्रामाणिकपणा आणि संयम हा तुमचा एक गुण आहे तुमच्यातला मित्रांनो, तुम्ही सांगायचं आहे. तुमची कमकुवत बाजू कोणती आहे? तर सकारात्मक पद्धतीने सांगा मित्रांनो. तुमची जर कमकुवत एखादी बाजू, तुम्हाला जर त्या गोष्टीचा तुम्हाला जर तिरस्कार वाटत असेल, निगेटिव्ह वाटत असेल, तर ती तुम्ही सकारात्मक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 33 दबावाखाली काम कसे कराल मित्रांनो? तर तुम्हाला विचारलं तर शांततेपणे निर्णय घेऊन त्यातून जो काही मार्ग निघेल तशा प्रकारे वेळेने मी काम करायला सांगायचं. प्रश्न 34 लोकांशी संवाद कसा कराल? तर आदरपूर्वक आणि समजूतदारपणे लोकांशी संवाद करावा लागेल मित्रांनो तुम्हाला. प्रश्न 35 गावातील तरुणांना कसे मार्गदर्शन कराल? तर मित्रांनो, गावातील तरुणांना कायद्याची जाणीव करून देईल मित्रांनो. प्रश्न 36 तंटामुक्त गाव म्हणजे काय? तर तंटामुक्त गाव म्हणजे गावातील वाद गावपातळी समोपचाराने सोडवण्याची योजना. यामुळे न्यायालयीन कमी होतात आणि गावात शांतता राखली जाते मित्रांनो. म्हणजे तुमचे जे काही तंटामुक्त गाव आहे ते गाव पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि जे काही गावातली भांडणं वगैरे आहे ते गावाच्याच पातळीवर सोडले जाते, त्याला मग तंटामुक्त गाव योजना असं म्हटलं जातं मित्रांनो. प्रश्न 37 रात्री गस्त का आवश्यक आहे? तर चोरी, दरोडे, अवैध कृत्य रोखण्यासाठी, गुन्हेगारांना नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री गस्त आवश्यक असतो मित्रांनो. प्रश्न 38 पोलीस पाटील व तलाठी यांच्यात फरक काय आहे? तर पोलीस पाटील हा जो आहे तो कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतो आणि तलाठी हा महसूल व जमीन नोंदणी संबंधित कामे करतो मित्रांनो.
प्रश्न 39वा, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे? तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तक्रार प्राप्त करावी लागेल. पोलीस स्टेशनला माहिती देणे, त्यानंतर FIR नोंदणे आणि तपास प्रक्रिया करणे, ह्या 4 प्रक्रिया तुम्हाला कराव्या लागतील जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर. प्रश्न 40वा आपला, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे काय? तर मित्रांनो, गुन्हा घडवण्यापूर्वी संशयित व्यक्तीवर कायदेशीर उपाययोजना करणे म्हणजे उदाहरणार्थ त्याला नोटीस देणे, याला आपण प्रतिबंधात्मक कारवाई म्हणतो मित्रांनो. प्रश्न 41वा, शांतता समितीची भूमिका काय असते? तर मित्रांनो, धार्मिक तणावाच्या वेळी संवाद साधून शांतता राखणे होय. प्रश्न 42वा, घरगुती हिंसाचार कायदा कोणता? तर मित्रांनो, घरगुती हिंसाचार यासाठी एक शासनाने कायदा केलेला आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट नावाचा हा घरगुती हिंसाचार कायदा आहे मित्रांनो. प्रश्न 43वा, बालविवाह आढळल्यास काय कराल? तर मित्रांनो, बालविवाह जर आपल्या गावात होत असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस व बाल विकास अधिकाऱ्याला माहिती देणं आणि प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्टनुसार कारवाई करता येते मित्रांनो. तर तुम्ही ग्रामसेवक तुमचा जो काय असतो त्या ग्रामसेवकाला सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. हे पण योग्य उत्तर आहे मित्रांनो, कारण की तो पण एक अधिकारी असतो. प्रश्न 44वा, हरवलेल्या व्यक्तीबाबत काय कराल? तर हरवलेल्या व्यक्तीबाबत तक्रार नोंदवून पोलिसांना माहिती देणं आणि शोध मोहिमेस मदत करणं हे आहे मित्रांनो. प्रश्न 45वा, संशयास्पद मृत्यू झाल्यास काय कराल? तर घटनास्थळी सुरक्षित ठेवून तात्काळ पोलिसांना कळवणे हे आहे, योग्य आहे. प्रश्न 46वा, गावात CCTV आहेत का? मित्रांनो, गावात CCTV का आवश्यक आहेत? तर मित्रांनो, गावात गुन्हे रोखण्यासाठी व पुरावे उपलब्ध राहण्यासाठी गावात CCTV असणे आवश्यक आहे मित्रांनो. प्रश्न 47वा, ड्रग्स विक्री आढळल्यास काय कराल? तर मित्रांनो, तात्काळ पोलिसांना कळवणं व नॅर्कोटिव्ह ड्रग्स अँड पॉलिट्रॉटिक्स सबस्टन्स ॲक्ट अंतर्गत कारवाई करणं मित्रांनो. प्रश्न 48वा, भूसंपादन वाद झाल्यास काय कराल? तर महसुली विभागात संपर्क साधून शांतता राखण्याचा प्रयत्न करणे. प्रश्न 49वा, धार्मिक तणाव कसा हाताळाल? तर मित्रांनो, दोन्ही बाजूंनी चर्चा करून अफवा थांबवीन आणि पोलिसांना माहिती देईल. प्रश्न 50वा, तुमचा अंतिम संदेश काय आहे? तर मित्रांनो, तुमचा जो काही शेवटला इंटरव्ह्यू अंतिम टप्प्यात म्हणजे तुम्ही शेवटी तुम्हाला विचारलं झालं की तुमचा तुमचा निर्णय काय आहे? तर त्यांना एक उत्तर द्यायचं, मी प्रामाणिकपणे काम करेन, निष्पक्षपणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून गावाची सेवा करेन. एवढं म्हटलं की मित्रांनो, तुमचं सिलेक्शन झालं म्हणून समजा मित्रांनो. आणि एवढे जे काही क्वेश्चन आहेत मित्रांनो 50 आहे, 100% करायचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला यश भेटेल मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि हे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, तुम्हाला जर PDF पाहिजे असेल आपल्या चॅनलवर असेच अजून व्हिडिओ बनलेले आहेत, जे की मुलाखतीसाठी तुम्हाला काय पाहिजे, कोणता ड्रेस घातला पाहिजे, तुम्ही कोणतं सामान्य वाचलं पाहिजे, काय कोणते डॉक्युमेंट पाहिजे, ते पण पाहण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा.